बापरे. अरे विठू, विठू लवकर चल घरी, लवकर चल. मला भूत दिसला म्हटलं, याच्या आईच्या घरी मला भूत दिसला म्हटलं. आणि लवकर चाल, मला चुडेल दिसली. मी रात्र कशी काढली माझं मला माहित आहे. काय काही बोलतो का तू दीदी? काही बोलता का? इथं कशाचं भूत आणि कशाचं काय? इतके वर्षापासून हे लोक इथं राहून राहिले, त्यांना कधी काही दिसलं नाही, आणि तुला कसं काय दिसलं अचानक? काही नको बोलत जाऊ. तू ते भूताचे व्हिडिओ बघत राहते, भूताचे पिक्चर बघत राहते, म्हणून तुला दिसलं. भूत वगैरे काही नाही इथं. तसं पण आपण आज चाललोच म्हणा, पण डोक्यातून काढून टाकी भूताचं. अरे माझ्यावर कोणी विश्वास करा ना, मी एवढी पण लहान नाही आहे ना. मी काय लहानशी मुलगी आहे का की मनाला बडबड करेल? एवढी मोठी बाई आहे मी, एक मुलगी आहे मला. तुम्ही माझा विश्वास का बरं नाही करून राहिले? मला हेच समजून नाही राहिलं. काही पण खरंच ना, खरंच भूत आहे म्हटलं, चुडेल आहे. दीदी खरंच, पण मला पण विश्वास नाही आहे या गोष्टीवर. खरंच भूत वगैरे काही नसते. अगं श्वेता, तू तर विश्वास कर माझ्यावर. खरंच तुझे चुडेल होती, मी खोटं नाही सांगत आहे. पांढरी साडी घालून तुझी चुडेल लपली होती. जाऊ दे व माय, जाऊ दे, जाऊ दे. अशी नशीन काही माहित नाही आपल्याला. चला आता आपल्याला घरी जा लागते, चला. हो बाबा हो, मी तर गाडीत बसून जाते, तुम्ही या मागून. मला खूपच भीती वाटून राहिली. मला तर रात्रीच नव्हतं गरमत इथं, पण देवाचं नाव घेत घेत मी राहिली. मी नाही थांबत आता इथे यांच्या घरी, मी चालली. चल ग श्वेता. ठीक आहे, बसा तुम्ही गाडीत. बरं थांबा, लॉक आहे गाडी. चला मी गाडी उघडून देतो, चला बसा. आई ये तू लवकर, आम्ही बसतो गाडीत. हो. चला चला, चल मंदा दीदी, श्वेता, चला लवकर. मला त्याच्यामध्ये काहीतरी प्रियंकाचाच प्लॅन वाटून राहिला. प्रियंकाचाच प्लॅन आहे याच्यामध्ये. कारण की प्रियंका ज्यावेळेस दीदी लॅटरीनला गेली होती त्यावेळेस प्रियंकाच्या मागच गेली. तसे प्रियंका माधावरच आहे आमच्या, नुसतं खोळा काढत राहते आमच्या. प्रियंकाच आम्हाला त्रास देऊन राहिली. प्रियंका जास्तीची करशील ना तर पंगा माझ्यासोबत आहे म्हटलं. खाऊन सांगा ना बाबा कसे झाले पोहे. दादा आवडले ना पोहे तुम्हाला? आणि दादा मी रोज भाज्या चांगल्या करून राहिली ना, म्हणजे कसं आई नाही ताई नाही तर सर्व मलाच करावं लागून राहिलं. तर ते होऊन राहिला स्वयंपाक चांगला, म्हणजे भूक वगैरे होती ना तुमची. हो बाई, मस्त झाले पोहे, एकच नंबर झाले बाई पोहे, एकच नंबर झाले. स्वयंपाकही चांगला करतो तू. मी तर म्हणतो सासू नाही तुझी, तुझ्या जेठाण्या नाही तर घर एक नंबर सांभाळलं तुया, चांगलं सांभाळलं घर. असं वाटत नाही की त्या घरी नाही येत म्हणून. काही आवाज नाही, काही सांगायचं काम नाही, काही नाही, काही नाही. सगळं वेळेवर पद्धतशीर. खरंच आहे तेजू, खरंच खूप छान केलं तू सगळे काम वगैरे घरात. मस्त मस्त आवडले मला. पोहे पण आवडले, तुझं काम पण आवडलं. आता मी म्हणू शकतो की खरंच तेजस्विनी खूप समजदार झाली. अल्लडपणा त्यातला सर्व चालला गेला. खरंच आता तू घर सांभाळू शकतो. खरंच बाबा, आवडले तुम्हाला माझं सर्व काम? थँक्यू. हा खरंच थँक्यू. तू जे केलं बाई त्या कामाची आम्ही तारीफ केली. थँक्यू काय, खरोखर आता सुधारली माई सून. बरं बाई तू घे ना पोहे, तू नाश्ता कर ना. बाबा घेते ना मी, खाऊन घ्या तुम्ही आधी. अरे नाही नाही, सोबत सोबत धकते आणि तुझी डीज जा. तसं पण आज येणारच आहेत ते. तू निघतात ते आता, त्यांचा फोन आला होता. हो मला आला होता प्रियंका ताईचा फोन, निघतो म्हणे आज. हो 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 हो, निघतात ते आज. तू स्वयंपाक करून ठेवतो का काय कसं? नाही मी स्वयंपाक करते ना, कारण आल्याबरोबर थोडी स्वयंपाक करणार आहेत त्या. स्वयंपाक करून ठेवते मी. त्या फक्त चहा नाश्ता करूनच निघून राहिल्या तिथून. हो हो हो, स्वयंपाक करून ठेव. चला येतो मग. लवकरच नातीच्या भेटीले. ताई तुम्ही लवकरच या आता. तुम्ही आल्या म्हणजे मग मला जायला भेटते माझ्या माहेरी. आता याला नंदाचं काही जात नाही, उन्हाळा संपेपर्यंत इथेच आहेत ते आता. हो ना, मी येते ना, लवकरच येते मी. 4-5 दिवसात येते मी. तसं मी 8 दिवस म्हटलं तुम्ही यायले, पण हे म्हणतात 8 दिवस काही राहू नको. 4-5 दिवस तर राहू दे बिचारी. आता आली मी, सांग बरं. कधी तर येत नाही मी आता. अरे पुढच्या वर्षीच मला यायला भेटेन. नाही दिवाळीला येईन मी दिवाळीला. बस पाय बरं, दिवाळी किती 6 महिने दिवाळी राहिली आता. अजून 6 महिन्याने या लागेल मला आता. हो ना, माझं पण तसंच आहे. मग मला आता गेली की डायरेक्ट दिवाळीला जायला भेटेन मग. बाई आई तू ते भूताचं कर बाई पहिले. आता हे मंदाताईला चुडेल दिसली म्हणजे आपल्या लॅट्रिन बाथरूम जवळ, त्यापासून मला खूपच भीती वाटून राहिली. रात्री पण माझं पोट दुखून, रात्री पण मला जावं लागते. किती वेळा मी उठवत पण नसतो तुला. ते भूताचं काहीतरी कर बरं तू उपाय, मला भीती वाटते बरं. हो ना माय. हा बाय छाया, तुला काय माहित नाही का आता इतक्या वर्षात कधीच दिसली नाही ना कोणाची चुडेल. आपल्याला कोणालाच नाही दिसली ना. त्या बाईला कशी काय दिसली काय बिचारे चुडेल, सांग बरं. आजूबाजूला शेजारी बाजारी आपल्या घर जायला कोणालाच नाही दिसली.
येईल दिसली बिचारे मला घेऊ लागून राहिला. आणि एखादा मांत्रिक पार येईन बाई मला. आई काही टेन्शन नको घेऊ, काही सुडेल नाही काही भूत नाही, ते सगळं माया कारस्थान होतं. आता नाही बाई तुझं कारस्थान म्हणजे काय ते चुडेल का तू होते का चुडेल? हो मॅच पिची दाखवली त्याईले बोल उडत भल्लेच उडत नाही नंदा. आता कशा एका जागेवर कड्याने जाऊन बसले तसे आडपतच नव्हते रे कोणारी. गेले नाव ठेव त्याला नाव ठेव त्याला नाव ठेव म्हणून जाणून तिला भीती दाखवली मी. प्रियंका असं नाही करायला पाहिजे प्रियंका, चांगलं नाही. कशी आहे तू भीती न त्या? जाऊ द्या ना ताई, तुम्हाला मोठी चिंता वाटते त्यांची. त्यांना कसं केलं आपल्याला विसरल्या का तुम्ही? मग त्यांचा बदला घ्यायचाच कोणा ना कोणा रूपात. बरं तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या घरात काही चुडेल भूत काहीच नाही आहे. तुमचं घर एकदम सेफ आहे आणि चांगलं आहे. समजलं ना? त्यांच्या मनात चुडेल भूत टाकून दिलं मी आता. ते बरं येते मग ते. हो माई पासून नको करत जाऊ. जाऊ दे ना आई जाऊ दे, त्या पोरीला त्रास दिला ते जाऊ दे. देऊ दे त्रास त्याच्या पाशी बाई, आपण नाही करा होतच. बरं चला बाई मग या आता. बाप्पा आलो बाप्पा एकदाच घरी. काय ती चुडेल माझ्या तर डोक्यातून जाऊनच नाही राहिली आणि नजरेसमोरच फिरून राहिली. शेवटी आपलं घर असते बाप्पा. किती चांगलं वाटून राहिलं घरात पाय टाकल्याबरोबर. अरे आले का तुम्ही? आवाज पण नाही दिला. मी तिकडे किचन मध्ये होती, भांडे घासत होती. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. हात पाय धुवून फ्रेश व्हा आणि जेवण करा. बापरे स्वयंपाकही करून ठेवला का? वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप सुधारणा झाली देवराणीची तुमच्यामध्ये. आणि तेजस्वीनी मंदाताई नाही जेवत, त्यांना भूकच नाही लागली. का बरं? अच्छा फुल नाश्ता केला वाटते येतानी मंदा दीदीनी, हो ना? अगं नाही ग बाई, मी तर आज नाश्ताच नाही केला. कसलं काय तुला सांगते, चुडेल आहे म्हटलं छायाच्या आईच्या घरी. मला स्वतः दिसली. मी लॅट्रिनला गेली रात्री तर टॉयलेट जवळ होती. व्हॉट? काय सांगून राहिला तुम्ही? चुडेल? बापरे. हो चुडेल म्हणून तर थांबलो नाही आम्ही, नाही तर आज पण थांबायची प्लॅनिंग होती. अच्छा आधी थांबायची प्लॅनिंग होती. बरं झालं चुडेलले बोलावलं नाही. कायचं काय व तिच्या मनाचा भरा मशीन तो चुडेल चुडेलच करून राहिली बाई आल्यापासून. जाऊ दे डोक्यातून काढून टाक. जे हात पाय गीत पाय दे जेवण करू मग. हो खरंच आहे, एखाद्या वेळेस भ्रम पण होते कशाची चुडेल. तिथे सर्वजण राहतात ना तिथे. कायचं काही जाऊ द्या, लेकरांसमोर जास्त काही गोष्टी नका करू, लेकरं पण घाबरतील. जा पोरींनो तुम्ही वरण भात खाता ना? मामीने छान वरण भात बनवला. जा जा मस्त हात पाय धुवा. हो मामी. चल बाई मी पण फ्रेश होते. हे बघ थोडा शिरा पण बनव बरं, थोडा स्वीट खा वाटून राहिलं. ओके ताई बनवते ना. चाल मी हात पाय धुतो मग वाढताट. काय हो प्रियंका ताई काय म्हणते मग? मस्त मज्जा आली नाही छायाताईच्या आईच्या घरी? छान वाटत असेल नाही? मीच नव्हती. हो बाई मजा तर येतेच. तू तर विनाकारण नाही आली, तुला तर म्हटलं होतं चाल. जाऊ दे ना, इकडे पण मग घरी होतं ना मग माणसांचं स्वयंपाक वगैरे बनवला नाही का दोघांचा छान मस्त. नाही तर यांची पण मग बांधे झाली असते, बाहेर जेवली असते. किशोर भाऊ नाही आले? फोन आला असेल. फोन मीच केला होता, म्हणजे बोर होत होतं मला, दिवसभर कोणी नव्हतं. मग काय फोनच केला त्यांना. त्यांचा नाही आला, मीच केला. अच्छा अच्छा हो का? केव्हा जाणार आहेस मग तू? उद्याला येतील ते मला घ्यायला. उद्या जातो आम्ही. हो का ठरलं म्हणजे मग नाही उद्या जायचं. बरं आहे बाई जा. छायाताई पण नाही आहेत, आता मी एकटीच आहे. आणि या दोघी बहिणी या तर माझ्या जन्मालाच पुरल्या. आखरी उरून सुरून त्यांना प्रियंकाच दिसते. भाऊजाई हेच त्याचं करू शकते. चांगलं आहे. तो प्रियंका ते भूताचं काय विषय आहे? खरंच दिसली का चुडेल यांना? अगं तू मला सांग, चुडेलला कधी चुडेल लागते का? आपल्या नंदाचं चुडेल नाही आहे, त्याला कोणती चुडेल दिसणार आहे? सर्वात मोठी चुडेल तर ही मंदा आहे, इथे कुठून चुडेल दिसणार आहे? तुला सांगतो, कोणाला सांगू नको. ते चुडेल नव्हती, ते प्रियंका होती, म्हणजे मी होती. मीच भीती दाखवली तिला. नाही ती इथंच नव्हती घरी. थांबतो बिचारी छायाताईची आई किती गरीब आहे परिस्थितीनं. त्यांना विनाकारण टाले टोले टॉन्टिंग मारत होती. म्हटलं तशी काही घरी येणार नाही म्हटलं हे.
असं आणलं तिथे घरी काहीच चुडेल नाही काही नाही, पण तिच्या मनात ते पक्क बसलं की चुडेल आहे चुडेल आहे. जाऊ दे. अच्छा हो का, तेच तर म्हटलं चुडेल कशाची, मला आलता डाऊट. आपल्या ननदबाईची बहीणच ते चुडेल. हो ते तर आहेच.